नमस्कार, मी नरेंद्र पाटील इंगळे. आजचा हवामान अंदाज. आज हवामान अंदाज देण्याआधी आज सकाळपासूनच अनेक ठिकाणी कडक सूर्यदर्शन झालं असलं तरी सुद्धा आज दुपारनंतर राज्यातील बऱ्याच भागात काही ठिकाणी मध्यम ते हलका पाऊस तर काही ठिकाणी दुपारनंतर पाण्याचे ठोक किंवा पाण्याचे स्पेल असे येत येत जात राहतील. बऱ्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस सुद्धा आज उद्या पडणार आहे. पण त्याचबरोबर राज्यातील अनेक ठिकाणी 27 जुलै ते 2 ऑगस्ट या दरम्यान चांगला समाधानकारक तर काही ठिकाणी जोरदार पाऊस सुद्धा पडणार आहे. त्यामध्ये विदर्भातील 11 जिल्हे, मराठवाड्यातील 7 जिल्हे, त्याचबरोबर उत्तर महाराष्ट्रातील जिल्हे, त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रात जिल्ह्यात सुद्धा आणि नाशिक, पुणे, कोकण घाटमाथ्यासहित हा पाऊस पडणार आहे. आता 27 जुलै नंतर येणारा पाऊस हा विदर्भातील अकोला, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम आणि तसेच नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा या जिल्ह्यांमध्ये, इकडे उत्तर महाराष्ट्रामध्ये धुळे, नंदुरबार, नाशिक, पुणे या जिल्ह्यात सुद्धा पाऊस पडणार आहे. तसेच मराठवाड्यामध्ये छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, इकडे सोलापूर, कोल्हापूर आणि नांदेड या भागात सुद्धा पाऊस पडणार आहे. आता शेतकऱ्यांनी आपल्या स्वतःच्या शेतीतली कामे चालू ठेवावी, कारण पाऊस हा 27 जुलै ते 2 ऑगस्ट या दरम्यान राज्यातील विविध भागात चांगला पाऊस पडणार आहे. हा अंदाज घेऊन आपण आपल्या शेतीच्या कामाचं नियोजन करा आणि हा अंदाज प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा. धन्यवाद.